बुलढाण्यात गॅस दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक, मुख्यमंत्र्यांना पाठविल्या चुलीवरच्या भाकऱ्या. देशात वाढत्या महागाईने उच्चांक गाठला असून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ आणि गॅसचे दर तात्काळ कमी करण्याच्या मागणीसाठी बुलढाणा शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चुलीवरच्या भाकऱ्या पाठवण्यात आल्या. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवाढ आहे ती जनसामान्यांच्या खिशाला फटका देणारी, कमर्शियल गॅस असेल, घरगुती गॅस असेल, या सर्व गॅस दरवाढीचा आम्ही जिल्हा काँग्रेसच्या वतीने इथे निषेध करत आहोत. आणि खऱ्या अर्थानं महागाईचा भस्मासूर वाढवण्याचं काम या मोदी सरकार आणि फडणवीस सरकारनं केलेलं आहे. शेतकऱ्याच्या मालाला कुठं भाव नाही, जनसामान्याच्या खिशाला कुठं साधा लाभ नाही आणि त्यांच्या खिशाला कात्री लावण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. एपिस्टेन फाईलचा निषेध आणि त्या एपिस्टेन फाईलचं सत्य लपवण्यासाठी ट्रम्प असतील किंवा नरेंद्र मोदी असतील यांनी संगनमतांनी हे जे इराणचं युद्ध छेडलेलं आहे इस्रायलच्या माध्यमातून, आणि त्या माध्यमातून ही जी महागाई वाढलेली आहे ही अनपेक्षित महागाई वाढलेली आहे, अचानक वाढलेली महागाई आहे. आणि याला खरे जबाबदार ट्रम्प तात्या आणि हा नरेंद्र सरेंडर आहे. त्याच्यामुळे निश्चितच या नरेंद्र सरेंडरचा आम्ही निषेध करतो आणि या महागाईचा निषेध करून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं कलेक्टरच्या माध्यमातून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही हे निषेधात्मक पत्र इथे देत आहोत. धन्यवाद. आज देशभरामध्ये गॅस सिलेंडरचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. काँग्रेस सरकारचं जे परराष्ट्रीय धोरण होतं की त्या धोरणाला पूर्ण मातीमोल करण्याचं काम भाजप सरकारनं केलेलं आहे. नोटबंदीच्या काळामध्ये बँकेसमोर रांगा, कोरोनासारख्या आजारामध्ये ऑक्सिजनसाठी रांगा आणि आज गॅस सिलेंडरसाठी रांगा, अशी सर्वसामान्यावर ही परिस्थिती या भाजप सरकारनं आणून ठेवलेली आहे. आपण याआधी बघितलं असेल की महायुद्ध पण झाले, दोन देशामध्ये युद्ध पण झाले, पण आताचं युद्ध फक्त अमेरिका, इस्रायल आणि इराण एवढ्यापुरतं मर्यादित आहे. ते फक्त आखाती देशामध्ये सुरू आहे, परंतु त्याची झळ आज सर्वसामान्य माणसाला, स्त्रियांना आणि ज्या टपरीवरच्या व्यावसायिकाला सुद्धा बसलेली आहे. याच्यावरून एक लक्षात येऊ शकतं की परराष्ट्र धोरणाची यांनी पूर्ण माती केलेली आहे. हा तांदूळ शितावरून भाताची परीक्षा काही करायला हरकत नाही. हा तांदूळ पूर्ण या भाजप सरकारनं जो भात शिजवला होता तो पूर्ण सडलेला आहे. आणि जे 10-12 वर्षातलं यांचं काम आहे, त्यांनी अर्थव्यवस्था इतकी कमकुवत केलेली आहे की ते हळूहळू समोर या माध्यमातून समोर यायला लागलेलं आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. देशभरामध्ये युद्धाची परिस्थिती आज आपल्या याच्या वर्ल्डमध्ये झालेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने नरेंद्र मोदी हे सिलेंडर झालेले आहे आणि त्या सिलेंडरामुळे त्यांनी आज गॅस सिलेंडर, घरगुती सिलेंडर असेल, हॉटेल व्यावसायिकांसाठी असेल, हे सर्व महाग केलेलं आहे. त्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे. आज आपल्या या देशामध्ये घरगुती गॅसचे भाव इतके मोठे वाढवून ठेवलेले आहे आणि तुटवडा पण सुद्धा या ठिकाणी झालेला आहे. नरेंद्र मोदी हे एका नाल्यामधून गॅस तयार करून त्यांनी चहा विकलेली आहे. तर आमची त्यांना विनंती आहे की ते एवढे मोठे वैज्ञानिक आहे तर त्यांनी प्रत्येक घराघरामध्ये या ठिकाणी गॅस सिलेंडरमध्ये नालीच्या माध्यमातून गॅस सिलेंडर भरून दिला पाहिजे. त्यांच्या कार्यकर्त्यांना हे काम दिलेलं पाहिजे. आज या ठिकाणी आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयावर आज निदर्शनं केली आणि 2 भाकरी या ठिकाणी टाकलेल्या आहे. एक या देशाच्या पंतप्रधानांना एक भाकर चुलीवरची आणि मुख्यमंत्र्यांना एक भाकर चुलीवरची भाकर त्यांना पाठवणार आहोत. आज घरगुती गॅसमुळे महिलांचे काय हाल होत आहे ते त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्वरित या गोष्टीवर त्यांनी तोडगा काढला पाहिजे.